लोकसभा अध्यक्ष ज्यांना सभागृहात निष्पक्ष रेफरी मानलं जातं त्यांच्यावरच अविश्वास प्रस्ताव। इतिहासात आजपर्यंत कोणत्याही लोकसभा अध्यक्षांविरोधात हा प्रस्ताव मंजूर झालेला नाही, पण आज विरोधक म्हणतात सभापतीच निष्पक्ष राहिले नाहीत। मग प्रश्न असा आहे, लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवणं खरंच शक्य आहे का? ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव नेमका कशासाठी आणला जातोय आणि हा प्रस्ताव पास होण्याची शक्यता आहे का, हे आज आपण समजून घेणार आहोत। सदन के अंदर जो कल घटना हुई, अगर हम सभागृह की मर्यादा को समाप्त कर देंगे तो सदन की कार्रवाई को चलाना किसी तरीके से कोई भी स्पीकर के लिए उचित नहीं होता। नमस्कार, मी विहंग ठाकूर। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाचा हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव वाढताना दिसला। राहुल गांधींनी माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राचा उल्लेख केला। यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नियमांचा दाखला देत राहुल गांधींना रोखलं। यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला, कामकाज तहकूब झालं आणि इथूनच वादाला खरी ठिणगी पडली। दुसऱ्या दिवशीही राहुल गांधींना तोच मुद्दा मांडू दिला नाही, यामुळे विरोधक संतापले, गोंधळ झाला। याच गोंधळात काँग्रेसच्या काही खासदारांनी सभापतींच्या दिशेने कागद फेकल्याचा आरोप झाला। परिणाम काय? काँग्रेसच्या 8 खासदारांचं थेट निलंबन। विरोधकांचा आरोप, सभापती सत्ताधाऱ्यांच्या बाजूने वागत आहेत, आमचा आवाज दाबला जातोय। 4 फेब्रुवारीला आणखी एक गंभीर दावा समोर आला। ओम बिर्ला म्हणाले काही महिला खासदार पंतप्रधानांवर हल्ला करणार होत्या। हा आरोप ऐकून काँग्रेसच्या महिला खासदार संतापल्या। त्यांनी थेट सभापतींना पत्र लिहून विचारलं, हा आरोप पुराव्याशिवाय का केला? महिला खासदार म्हणून आमच्यावर संशय का? यामुळे हा वाद आणखीन पेटला। आता मुख्य मुद्दा समजून घेऊयात। लोकसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? तर हा पंतप्रधानांविरोधातील अविश्वास प्रस्तावासारखा नसतो। हा प्रस्ताव म्हणजे सभापती निष्पक्ष राहिले नाहीत असा आरोप करत पदावरून हटवण्याचा प्रयत्न आहे। इंडिया आघाडीने 118 खासदारांच्या स्वाक्षऱ्यांसह लोकसभा सचिवालयाकडे तशी नोटीस दिली आहे। स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झालेला नाही। तर लोकसभा अध्यक्षांना हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया राज्यघटनेत सांगितलेली आहे। संविधानाच्या कलम 94 मध्ये लोकसभा अध्यक्षांना हटवण्याची प्रक्रिया आहे। यासाठी किमान 14 दिवसांची लेखी नोटीस द्यावी लागते। या नोटीसीवर ठराविक संख्येने खासदारांच्या सह्या हव्यात। ठराविक संख्याबळ असल्यास ठराव चर्चेला घेतला जातो। चर्चेदरम्यान सभापती स्वतः अध्यक्षस्थानी बसू शकत नाहीत। मतदानासाठी एकूण लोकसभा सदस्य संख्येचं बहुमत लागतं। उपस्थित सदस्यांचं बहुमत पुरेसं नसतं। एकूण 543 खासदारांपैकी किमान 272 मतं लागतात। म्हणजे सरकार पाडण्यापेक्षा सभापती हटवणं कायदेशीर दृष्ट्या जास्त कठीण आहे। आजपर्यंत 3 वेळा लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आलाय। 1954 मध्ये जी.व्ही. माळवणकर यांच्या विरोधात असाच प्रस्ताव आला होता। 1966 मध्ये हुकुमसिंग यांच्या विरोधात, तर 1987 मध्ये बलराम जाखड यांच्या विरोधात हा प्रस्ताव आला होता। पण तिन्ही वेळा प्रस्ताव फेटाळण्यात आले, एकदाही हा प्रस्ताव मंजूर झालेला नाही। तर आजचं राजकीय गणित काय आहे यावर आपण नजर टाकूयात। लोकसभेची आकडेवारी काय आहे? तर इंडिया आघाडीकडे अंदाजे 234 खासदार आहेत, एनडीए कडे 292 खासदार आहेत, म्हणजे विरोधकांकडे बहुमत नाही। हा प्रस्ताव जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फूट पडावी लागेल, जी सध्या तरी अशक्य वाटते। म्हणजे हा प्रस्ताव राजकीय संदेश देण्यासाठी आहे की सभापतींवर दबाव टाकण्यासाठी? हा खरा प्रश्न आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।